मते मुंतले हे मार नाव गोविंद पावरा नंदुरबार गोविंद पावरा यूट्यूब चॅनल पर तुम्हाला बाय हो जय जोहार। ते विश्व आदिवासी गौरव दिना निमित्ताने 4 तारखेचे तो रक्तदान शिबिर से तो धडगाव तालुका में 7 तारखे मॅरेथॉन स्पर्धा से थी 9 तारखे से तो रैली जो कि आदिवासी समाज में एक प्रत्येक गाँव यार हे धडगाव तालुका में रैली राउंड वह करून आह्वान से तो मार्फत 2012 जे धडगाव तालुका युवा से था ते तीनों हाथे थोडंसं मी 2-4 शब्द बोलता जो कि रक्तदान शिबिर से तो तीनों में थोडंसं डॉक्टरन भी म्हणणं काय से तो जो आप तीनों डॉक्टरन मुझे से आप थोडंसं जानकारी बाल लेता समझ लेता। डॉक्टर साहब रक्तदान शिबिर से तो तीन रक्तदान शिबिर में नेमकं प्रोसेस के हैं थोडंसं आम समजा देते तर आम बेहतर रहे रक्तदान करणे हा तर 4 तारखे सोमवारी आपण रक्तदान शिबिर घेण्यासाठी हा ते एक रक्तदाता म्हणजे डोनर जे असतात त्यांच्या कोणता वधावणं इन पद्धतीने आखा या डॉक्टर असोसिएशन टीमतर्फे आणि आदिवासी गौरव दिवस जी से ते उत्सव समिती से ती 4 प्लस आखा दडगाववासी या मिलीन आपण टी-शर्ट गिफ्ट आपण्यास येतात जेणेकरून दाता उधार येणं जो आहे तो आपला उद्देश मेन म्हणजे। आणि दरवर्षी 4 वर्ष या की रक्तदाता खूप वधण्या म्हणता ह्या यावर्षी सुद्धा जास्त दाता उधळू जो करू प्रयत्न से ते आखा विनंती से आव्हान से की जास्तीत जास्त दाता यावर्षी वेणू जुवे मागच्या वर्षी 250 प्लस होईला ते यावर्षी बहुतेक 300 ती बी वेणू जुवे 300 ऊपर जर आहे ते खूप आजी वाचते ती आणि तयारी चालूच आहे। मी आखा समिती मेंबर डॉक्टर असोसिएशन टीम वडवी मी आपा दडगाव में वैद्यकीय सेवा पह आपा विश्व आदिवासी दिवस जो साजरा होणार है जो 9 ऑगस्ट हो या निमित्त आप सोमवारी 4 तारखे रक्तदान शिबिर महारक्तदान शिबिर आयोजन करणार है। ये आम जास्तीत जास्ती जे रक्त डोनर है जे अपनार है ते या में भागले हूँ जो एक विनंती है जास्तीत जास्ती रक्त जर आप डोनेट को तर आप समाज में जे सिकल सेल रुग्ण है जे पीड़ित है यहाँ आप या रक्तपेटी थ्रू मार्फत आखा हा फ्री ऑफ कॉस्ट बिना पैसे आत यहाँ रक्त उपलब्ध कोईता पिला जवाबदारी आम डॉक्टर एसोसिएशन तर्फे दडगाव तर्फे रही यहाँ आम जाहीर आह्वान करता है त्या या 4 तारखे आमनार सोमवारी जास्तीत जास्ती रक्त डोनेट को जो यहाँ मैं दडगाव दडगाव तालुका में लोक आह्वान करतो। जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी। आखा आपकी जय आई ॲडव्होकेट वसंत वडवी सरपंच परिषद अध्यक्ष धडगाव तालुका आखा समाजवासी ही आमा जे 9 ऑगस्ट जो आपा आदिवासी गौरव दिवस है त्या उत्सव समितीतर्फे जाहीर आव्हान की यावर्षी आपा जो 9 ऑगस्ट जो आपा आदिवासी दिन है त्या निमित्त यावर्षी हा जो कार्यक्रम कोयला है 4 तारखे रक्तदान शिबिर है 7 तारखे रन फॉर आदिवासी आदिवासी का ग्रुप दिला है 7 तारखे आपू एक रनिंग स्पर्धा मी की 4 गट आणि 9 तारखे वडू कार्यक्रम होणार आहे। तर आखा पाह्य हो बहुत नहीं आणि समाज बांधव आम्हा हात जोडी विनंती है कि ओ महत्वादी है या दिहो दिही त्या महत्व आणि आपा या देश में या जग में आपा या दिहो महत्व या समाज महत्व आणि त्याप काही गोष्टी समाज डाया किंवा आपा समाज में काम करणारे अत्यंत हुशार बुद्धिवान महाविद्युत काय हाजी गोष्टी करणारे है या में आखाज पक्ष पार्टी विरत को इतना आखा क्षेत्र में सामाजिक होय वैद्यकीय होय वकील होय आणि राजकीय क्षेत्र में जेता भी आप डाया हो त्या डाया आखा या कार्यक्रम में आवनार हो आखा पाई हो विनंती है कि तुम ज्या त्या गाँव में रहते जीव जीव एक टोलू तैयार को इतना आपू जेला ओली में मेलू काटता तेला प्रत्येक गाँव एक बेन बेन गाड़ी को इतना आखाच पाही या कार्यक्रम में आहून जो इतना आम उत्सव समिती तरफे जाहीर आह्वान को था। आपकी जय। नमस्कार जय आदिवासी जय जोहार। विश्व आदिवासी गौरव दिवसानिमित्त याही वर्षी आपल्या धडगाव तालुक्यात एकदम उत्साहाने मोठा प्रोग्राम साजरा केला जाणार आहे। या प्रोग्राममध्ये दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। यामध्ये पहिला कार्यक्रम हा आपला 4 ऑगस्टला महारक्तदान शिबिर असणार आहे आणि ह्या महारक्तदान शिबिरमध्ये ज्याप्रमाणे आपण गेल्या 5 वर्षापासून रक्तदान शिबिर आयोजित करतो त्याचप्रमाणे गेल्या वर्षी जे आपले 250 प्लस रक्तदाते झाले होते यावर्षी आम्ही आवाहन करतो की 300 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी यात सामील व्हावं आणि आपल्या सातपुड्यातील जे पण अनमोल प्राण आहेत ते वाचवावे। आणि त्यानंतरच आपण 7 ऑगस्ट रोजी एक आपण मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते त्यामध्ये आपण आपलं त्याचं स्लोगन जाहीर केलेलं आहे रन फॉर आदिवासी म्हणून।
ह्यावेळेस आदिवासींसाठी आपण रन करा, आदिवासींसाठी पळा आणि आदिवासींना समोर घेऊन या. तर त्या रन फॉर आदिवासी प्रोग्रॅममध्ये आपण तो 4 गटात विभागलेला आहे. 4 गटांमध्ये आपण त्यांना विविध बक्षिसं देत आहोत. तर माझं संपूर्ण सातपुड्यातील युवक युवतींना आव्हान आहे की त्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा व्हावी. आणि सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा कार्यक्रम म्हणजे आपला शेवटचा 9 ऑगस्टचा विश्व आदि दिवसाचा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमामध्ये आपले सालाबादप्रमाणे आपण एक मोठी सांस्कृतिक रॅली काढणार आहे आणि त्या रॅलीनंतर आपण यामध्ये महाप्रबोधन असं शिबिर ठेवणार आहे. त्यामध्ये विविध मनोरंजनाचे कार्यक्रमसुद्धा असतील. तसेच रॅलीसाठी आम्ही आवाहन करतो की प्रत्येक गावातून एक विशिष्ट असा आपला सांस्कृतिक परंपरेचा एक मेळा घेऊन यावे आणि त्या मेळ्याला आपल्या समितीमार्फत आदिवासी सन्मान पुरस्कार जाहीर करणार आहोत. आणि त्यामध्ये ज्याचा उत्कृष्ट मेळा असेल त्या उत्कृष्ट मेळ्याला आपण आदिवासी सन्मान पुरस्कार जाहीर करू. आणि त्यातच आणि आपल्या रॅलीमध्ये आपण आदिवासी पारंपरिक वाद्यांचा आपला समावेश असणार आहे. आणि त्यामध्ये आम्ही आमच्या समितीमार्फत आवाहन करतो की सदर रॅलीमध्ये सर्वांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये यावे. आणि त्यानंतर जो सर्वात महत्त्वाचा आदिवासी प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे त्यांनी सर्वांनी सामील व्हावे. आणि 9 ऑगस्टचा आपला पूर्ण धडगावचा जो पूर्ण कार्यक्रम आहे हा पूर्ण जिल्ह्यामध्ये गाजतो, तो ह्या वर्षी गाजावा. धन्यवाद. जय आदिवासी, जय जोहार.